जिल्ह्यातील कोरोनाच्या काळात 537 सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे. आता प्रत्यक्ष मतदानाला 48 तासच बाकी आहे. अमरावती जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये 537 ग्रामपंचायतीमध्ये 4397 जागेकरिता प्रत्यक्ष निवडणूक होणार आहे. तर 13 ग्रामपंचायती बिनविरोध निवडून आलेल्या आहे. 15 जानेवारीला अमरावती जिल्ह्यातील 537 ग्रामपंचायतीमध्ये मतदान होणार आहे. जिल्ह्यातील 1947 केंद्रावर ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. जिल्ह्यात 127 संवेदनशील केंद्रे असून या ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. प्रत्यक्ष मतदानाला आता काहीच तासच बाकी असून याकरिता जिल्हा प्रशासन सज्ज झालेले आहे. बुधवारी सायंकाळी 5 नंतर ग्रामीण भागातील प्रचार थांबवणार आहे. अमरावती जिल्ह्यात एकूण 10,40,000 मतदार शुक्रवारी प्रत्यक्ष मतदान करणार आहेत. निवडणूक प्रक्रियेमध्ये 15,231 कर्मचारी कार्यरत असून पोलीस प्रशासनाचा कडक बंदोबस्त मतदान केंद्रावर राहणार आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत जास्तीत जास्त प्रमाणात मतदान करण्याचे आवाहन उपजिल्हाधिकारी वर्षा पवार यांनी केले आहे. दिनांक 15 जानेवारी 2021 या दिनांकाला अमरावती जिल्ह्यात एकूण 537 ग्रामपंचायतीचे निवडणूक होणार आहे आणि एकूण 13 ग्रामपंचायती या बिनविरोध होणार आहेत. एकूण मतदान हे 4397 जागांकरिता होणार आहे आणि मतदारांची संख्या ही 10,40,159 एवढी आहे. एकूण मतदान केंद्रे ही 1947 असून त्यापैकी संवेदनशील मतदान केंद्रांची संख्या 127 आहे. कोविड-19च्या अनुषंगाने देखील सर्व ग्रामपंचायती निवडणुकीकरता सर्व निवडणूक अधिकारी यांनी तयारी केलेली आहे. त्याकरिता मतदान केंद्र हे मतदानाच्या आदल्या दिवशी निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक मतदाराला मास्क हा कंपल्सरी आहे आणि मतदान केंद्रावर थर्मल स्कॅनिंग करण्यात येणार आहे. मतदानाच्या वेळेत शेवटचा जो अर्धा तास आहे त्या अर्ध्या तासामध्ये एकूण क्वारंटाईन असलेले किंवा कोविड संसर्ग असलेले जे काही मतदार असतील त्यांना मतदान करण्यासाठी मुभा देण्यात येणार आहे. मतदारांनी जास्तीत जास्त मतदान व्हावे याकरता मतदारांना आवाहन करण्यात येत आहे आणि मतदानाची टक्केवारी वाढावी या दृष्टिकोनातून देखील तहसील लेवलवरती जनजागृती करण्यात आलेली आहे. अनिकेत ठाकरे, विदर्भ न्यूज, अमरावती.